काहीशा हटके आणि वेगळ्या घाटणीच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक। मराठी आणि बॉलिवूड अशा दोन्ही माध्यमात तिने आपली छाप पाडली आहे, पण सध्या ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे। ती चर्चा आहे गिरिजाने दिलेल्या इंटिमेट सीनची। होय, गिरिजाच्या आगामी थेरपी शेरपी या वेब सिरीज मध्ये तिने अभिनेता गुलशन देवैया सोबत इंटिमेट सीन दिला होता। या सीन विषयी गिरिजा एका मुलाखतीत अगदी मनमोकळेपणाने बोलली आहे। हा सीन कसा झाला, तो करताना कम्फर्टेबल होती का आणि गुलशन तिच्यासोबत कसा वागला, हे सगळं तिने सांगितलंय। गिरिजा म्हणाली की वेब सिरीज असो किंवा चित्रपट, जेव्हा इंटिमेट सीन असतो तेव्हा तिकडे इंटिमेट कोऑर्डिनेटर असतो। तिथलं वातावरण तुम्हाला चांगलं वाटेल असंच असतं। सीन करण्यापूर्वी तो कसा करायचा आहे, त्यात काय काय करायचंय, तो कसा दिसणार आहे याबद्दल चर्चा केली जाते। पण इतकं सगळं असतानाही काही वेळा असे सीन करताना अवघडल्यासारखं वाटू शकतं। तुम्ही कितीही तयारी केली तरी खूप कमी लोक असे असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला जराही अनकम्फर्टेबल वाटत नाही। गुलशन त्यापैकीच एक आहे। इंटिमेट सीन करताना आमच्या दोघांमध्ये उशी होती। त्याने मला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून त्याच्या वॅनिटी व्हॅनमधून सेटवरून वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 उशा आणल्या। मला म्हणाला, तुला कम्फर्टेबल वाटेल अशी उशी निवड। एवढंच नाही तर हा सीन शूट करताना त्याने मला किमान 16 ते 17 वेळा तरी विचारलं असेल, तू ठीक आहेस ना? हा सीन करताना आम्ही दोघेही पूर्ण कपड्यात होतो, तरीही तो वारंवार माझी काळजी घेत होता। एक वेळ अशी आली की सीन शूट करताना खूपच अडचण येत होती आणि मला ती उशी काढून टाकावीशी वाटली। तेव्हाही त्याने तुला योग्य वाटत असेल तरच आपण ती काढूया असं सांगितलं। त्याचं हे वागणं, ही कृती पाहून मी प्रभावित झाले। कदाचित दुसऱ्या कोणासोबत हा सीन करणं अवघड झालं असतं, पण गुलशनमुळे मी कम्फर्टेबल होते। तो माणूस म्हणून खूप चांगला आहे, म्हणूनच कदाचित मी या सगळ्याविषयी मनमोकळेपणाने बोलू शकते। गिरिजा कायम तिच्या भूमिकांमुळे आणि तिच्या विचारांमुळे चर्चेत असते। ती आपल्या भूमिका अत्यंत बेधडकपणे मांडते, म्हणूनच आजही आपल्या इंटिमेट सीन विषयी ती मनमोकळेपणाने बोलली आहे। गिरिजा लवकरच थेरपी शेरपी या वेब सिरीज मधून आपल्या भेटीला येणार आहे। यामध्ये ती बॉलिवूड अभिनेता गुलशन देवैया सोबत झळकणार आहे। तुम्हाला गिरिजाची आजपर्यंतची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।